म्हणजे माझ्या आईने फाटक्या साडीमध्ये शेतात काम केलेलं मी बघितलंय. तिचं गुडघ्यावरती साडी फाटलेली मी बघितले, तिचं डोक्यावरती पदर फाटलेला मी बघितलाय. आणि अशा वेळेला मला असं वाटायचं की हिला नवीन साडी कोण घेणार. बरं ती साडी वापरते ती नऊवारी साडी असते, गर्भ रेशमी पदराची, काठवाडी पदर, ती कोल्हापुरी म्हणजे सोलापूर माठ असतो तो तसा आमचा. आणि अशामध्ये मग मला ते ज्या वेळेला परिस्थितीनुसार असं व्यवस्थित झाल्यानंतर ती भारी साड्या काय वापरत नाही. मी एकदा रूपसंगममध्ये गेलो होतो, तिथे एक मला साडी आवडली. मग मी ती साडी आवडल्यानंतर त्या मालकाला विचारलं की ही साडी मला घ्यायची आहे, तुम्ही द्याल का होई. तो म्हटलं साहेब हे लता मंगेशकरनी साडी घेतलेली आहे आणि त्यांचं अगोदर म्हणे सांगितले त्याने. म्हटलं ताईला फोन म्हणजे मायला फोन करा ना म्हटलं तुम्ही, असाच एक माणूस आला आणि त्या आईसाठी साडी मागतोय. त्यांनी मग दिलं मायला फोन करून. मी म्हणले आईसाठी मागतोय तर देऊन टाका साडी. दिली, घेतली साडी, मी घेऊन आलो घरी. साडीची किंमत सांगायला बरं नाही वाटत, परंतु ती साडी माझ्या आईने घालावी अशी गव्हाळ रंगाची साडी, पैठणी फार सुंदर होती ती. केवढ्याची होती साडी ती? तरी नॉट लेस दॅन 35,000. आणि किती सालची गोष्ट आहे? ते तरी 8-10 वर्षाच्या अगोदर असेल. जास्त असेल? हो जास्तच असेल. आणि मग ती साडी ठेवल्यानंतर मी प्रत्येक वेळा गावी जायचो, कपाट उघडायचो, साडी बघायचो. ही ना आपल्या त्या बोसक्यात घातल्यासारखी साडी असायची ती. त्यामुळे त्याला कधी तर आम्ही सांगलीला लॉन्ड्री द्यायची, कधी असं करायचं वगैरे वगैरे. आणि ह्या अशा अवस्थेमध्ये मी दररोज बघत असताना मला भीती वाटायची की हे कुणाला तर देऊन टाकेल गावामध्ये. आणि मग एक दिवस असा आला की आमच्या गावची एक माळीण आहे, तिच्या मुलाचं लग्न ठरलं आणि तिचा बस्ता काढताना काय बरोबर नाही काढला. आणि ती आईपाशी येऊन रडली, म्हणली तानुबाई माझा बस्ता बरोबर नाही काढला. आजीची आपल्या गावाकडं म्हणतात त्याला ती. आणि ती म्हटली मग कशाला घाबरतेस तू, माझ्या कपाटात एक साडी आहे फार सुंदर साडी, आबाने आणल्या मला, ती घेऊन जातो. मग आईने मग ती साडी तिला देऊन टाकली. मी परत गावाकडे गेल्यानंतर ती कपाट उघडलं, बघितलं, म्हटलं आहे ती साडी कुठे आहे. ती म्हणली ती माळणीला देऊन टाकली साडी. म्हणलं मी तिला सांगितलं असतं तर मी नवीन मुंबईवरून घेऊन आला असतो. ती म्हणली गप रे, फडक्याचं काय घेऊन बसलायस तू. वर्षभर दिवसा उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, बेल टाकणारी घरी माळीन आपल्या. ती लग्नात चांगलं झालं सगळं ठणठणीत व्यवस्थित, अगदी दुसरी साडी एखादी मला घेऊन ये परत, जाऊ दे. अशा अवस्थेमध्ये माझ्या आईचं जे दारिद्र्य होतं बरं का, त्याला कुठे तर मला असं वाटतं की त्याच्या बरगड्या तोडाव्या म्हणून मी ते खरंच करत असतो. आणि मला अजूनही मला आवडत नाही आहे की माझ्या गावामध्ये एखादी आई फाटक्या साड्यामध्ये फिरत असताना मला ते बिलकुल आवडत नाही. आई हा फॅक्टर फाटक्या साडीमध्ये मला बघायला बिलकुल आवडत नाही. म्हणजे मी बघतच नाही तो फॅक्टर, माझ्या डोळ्याचं पापच असेल ते असं.